अशी कोणतीही कृती करू नये ज्यातून पक्षाचं नुकसान होईल. सुधीर मुनगंटीवार. ऑन मंत्रीपद नाराजी. मी नाराज नाही. 237 आमदारांपैकी 42 लोकांना संधी प्राप्त झाली. त्यातील विधान परिषदेची संधी सोडली तर 196 आमदारांना संधी मिळालेली नाही. 196 आमदारांमधील मी एक आहे, तर नाराज असण्याचं कारण नाही. कोणतंही पद स्थायी नसतं. पद येतं आणि जातं. मी वयाच्या 15व्या वर्षी पक्षाचं काम सुरू केलं. पक्षानं आजपर्यंत मला जेवढी वेळा संधी दिली त्याचं मी सोने करण्याचा प्रयत्न केलाय. माझ्या मतदारसंघात जेवढी कामं मी केली त्याचं कौतुक देश करतोय. अशी कृती व्हायला नको की सामान्य माणसांमध्ये पक्षाबद्दल गैरसमज निर्माण होईल. पावला पावलावर मनाविरुद्ध घडत असताना जो काम करतो तोच कार्यकर्ता आहे. वक्त आएगा वक्त जाएगा, अपना काम करते रहना है. आपण अशी कोणतीही कृती करू नये ज्यातून पक्षाचं नुकसान होईल. मंत्रिपदाचा विस्तार होण्या अगोदर मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं होतं की तुमचं नाव आहे. नंतर काय झालं मला माहीत नाही. जे.पी. नड्डा यांनी मला फोन केला होता की लोकसभा अधिवेशन नंतर तुम्हाला भेटायला बोलवणार आहे. आपण नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्यासोबतच आज आपल्याला वैश्य समाज भेटून गेला. अरे वैश्य समाज काय त्यांची भावना होता, काय नाही, मी नाराज नाही. आणि नाराज असण्याचं काय कारण आहे? 237 आमदारापैकी 42 लोकांना संधी प्राप्त झाली. त्यामधली एक विधान परिषदची संधी सोडली तर 196 आमदार असे आहेत की ज्यांना संधी नाही. मग 196 आमदारांच्या मधला मी एक जर असेल तर नाराज असण्याचं काय कारण आहे? आणि शेवटी कोणतंही पद हे स्थायी कधीच नसतं. पद येतं आणि जातं. आज ओहोटी असेल तर उद्या भरती येणार आहे. आणि म्हणून या विचाराने मी पक्षाचं कार्य वयाच्या 15व्या वर्षी सुरू केलं. माझे वडील, मी तर अशा कुटुंबातला आहे की मी तर खरं तर राजकारणातच आलो नसतो जर आणीबाणी लागली नसती. आणीबाणीमध्ये माझे वडील MBBS डॉक्टर, तेव्हा संघ स्वयंसेवक म्हणून त्यांना मिसाबंदी मध्ये एक देशासाठी काम करतात म्हणून जावं लागलं. आणि माझा रस्ता बदलला, अन्यथा मी राजकारणातच नसतो. आणि राजकारणात आलो तर पक्षांनी मग इतकेदा संधी दिली. त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न मी नेहमी केला. माझ्या मतदारसंघामध्ये, माझ्या जिल्ह्यामध्ये जेवढी कामं मी केली त्याचं कौतुक देश करतोय. आज अयोध्येमध्ये प्रभू रामाचं मंदिर कधी मी स्वतः कारसेवेला गेलो होतो. माझ्या समोर तो ढाचा पडताना मी पाहिला. पण आज निश्चितपणे मला आनंद आहे की प्रभू रामाच्या मंदिराचा प्रत्येक दरवाजा मी माझ्या मतदारसंघाच्या टिकवून केला. याचा आनंद आहे. मी संसद भवनामधलं असणारा प्रत्येक दरवाजा, खासदार कुठचाही असू द्या, पण त्याला जावं मात्र माझ्या मतदारसंघाच्या दरवाजातून लागतं. हे सौभाग्य नाही का? छत्रपती शिवाजी महाराज हे तर आपल्या देशाचेच नव्हे तर जगातल्या शिवभक्ताचे आराध्य आहे. मी अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण हटवू शकलो. मी 11,975 कोटीचा रेव्हेन्यू सरप्लस बजेट देऊ शकलो. मी 2,550 स्क्वेअर किलोमीटरनी ग्रीन कव्हर वाढवू शकलो. 104 स्क्वेअर किलोमीटरनी मँग्रोव्ह वाढवू शकलो. याचा आनंद तर निश्चित आहे ना. त्यामुळे पद गेलं आणि पदावर होतो आणि मी काहीच केलं नाही असं कधीच माझ्या मनामध्ये खंत राहणार नाही. मी मनापासून काम केलं. आणि आत्ताही माझ्याकडे पद नाही असं कसं म्हणता येईल? मी आमदार आहे. आणि आमदार म्हणून माझ्या हातात महाराष्ट्र विधानसभेच्या 180 पानाचं पुस्तक आहे की ज्या 180 पानाच्या पुस्तकातल्या संसदीय आयुधांचा उपयोग करून मी विधानसभेत माझ्या मतदारसंघाच्या जनतेची सेवा करण्यासाठी, जिल्ह्यातील जनतेची सेवा करण्यासाठी, विदर्भाचे प्रश्न मांडण्यासाठी आणि महाराष्ट्रातल्या दीन दुर्बल शोषितांचे प्रश्न मांडण्यासाठी माझ्या हाती मोठं शस्त्र, आयुध हे जनतेने आमदार म्हणून दिलंय. त्यामुळे मग नाराज व्हायचा काय प्रश्न आहे? चंद्रपुरातले अनेक कार्यकर्ते नागपूरसाठी येण्यास तयार झाले आहेत. आपल्याला मंत्रिपद मिळालं नाही, त्यासाठी काय सांगायला? नाही, असं आहे, प्रत्येकाच्या मनात प्रेम आहे. 1977 पासून मी पक्षाचं काम करतो. 15 वर्षाचा होतो तेव्हा तेव्हाचे जनता पार्टीचे उमेदवार स्वर्गीय विश्वेश्वरराव महाराज यांच्यासाठी नारेबाजी करत 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 आज मी इथपर्यंत पोहोचलोय. मी प्रदेश अध्यक्ष म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरलो. अनेक कार्यकर्ते प्रेम करतात, पक्षाचे कार्यकर्ते प्रेम करतात, विभिन्न संस्थेचे लोक प्रेम करतात. आता त्यांना जर स्वाभाविकपणे असं वाटत असेल तर ते आपली इच्छा व्यक्त करतात. फक्त त्यांनाही माझं आव्हान आहे की पक्ष आपली आई आहे. अशी कोणतीही कृती होता कामा नये की ज्यातून
आपल्या पक्षाच्या संदर्भात सामान्य जनतेमध्ये गैरसमज निर्माण होईल. हे माझं आवाहन त्यांना मनापासून आहे. हा, आपलं मत मांडणं हे लोकशाहीमध्ये थांबू शकणार नाही, कारण कोण काय करतो याची माहिती अनेकदा मगन असते. आणि म्हणून मी हा प्रयत्न करतोय पार्टी ऑफिसमध्ये बसून की लोकांना जे लोक भेटायची वेळ मागतात त्यांना मी भेटतोय. कालपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेकडो लोक आलेत, भेटलेत. मी त्यांना एकच गोष्ट सांगितली की सेवा करत राहणं. आपण पक्ष म्हणून पावला पावलावर मनाविरुद्ध घडत असताना जो काम करतो तोच कार्यकर्ता आहे. वक्त आएगा वक्त जाएगा, अपना काम करते रहना है. आणि म्हणून कुठं काही आपल्या उणीवा कमतरता असेल तर त्या बघू, पण आपण अशी कोणतीही कृती करू नये की ज्यातून पक्षाचं नुकसान. हा पक्ष हजारो कार्यकर्त्यांनी मोठा केला. अनेकांनी या पक्षामध्ये जो त्रास सहन केला तो आपण कधीही विचार करू शकत नाही. इतका त्रास सहन करून पक्ष मोठा घेतला. तेरा वैभव अमर रहे मा हम दिन चार रहणार. मग अशा पक्षाला नुकसान होईल अशी कोणतीही कृती कार्यकर्त्यांनी मात्र करू नये. मुख्यमंत्र्यांसोबत आपलं चर्चा झाली होती का मंत्रिपदाबद्दल, काय सांगा? नाही, मला मंत्रिपदाचा विस्तार होण्याच्या अगोदर त्यांनी मला सांगितलं होतं तुमचं नाव आहे. आणि माननीय बावनकुळे साहेबांनी सुद्धा 13 तारखेला रात्री ते 2-2.5 तास माझ्याकडे बसले होते. तेव्हाही ते मला म्हणाले असा विचार कसा करता, तुमचं नाव 100% आहे. फक्त 15 तारखेला काय झालं माहित नाही, कोणत्या पेनची शाई होती ते माहिती नाही. JP नड्डांना आपण भेटायला जाणार आहे काय? नहीं, त्यांनी मला फोन केला होता. ते म्हणाले की एक समय में मैं आपको 18 तारीख के बाद, अभी तो संसद का सत्र चल रहा है, उसके बाद मैं आपको यहाँ बुलाऊंगा, आपसे बात करूंगा. तर जेव्हा बोलवतील तेव्हा जाईल, काही अडचण नाही. आपल्याला पक्षात काही नवीन जबाबदाऱ्या दिल्या जाणार आहेत काय? नवीन महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आपण होणार काय? कसं आहे? मला काहीच माहित नाही. माझा सध्या माझं कोरं पान आहे. त्या कोऱ्या पानावर पक्ष जे लिहेल ते होईल. आता तर कोरं पान आहे. जनतेने एक पान आमदार म्हणून बघा दिलं, आता दुसरं पान संघटनेचं किंवा जबाबदारीचं हे तर कोरं आहे.